नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलला जाहिरात येणं चालू झालाय. 31 मे पर्यंत जाहिरात येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही काय तयारी करावी या संदर्भात पाठीमागे एक व्हिडिओ मी बनवलाय. जाहिरात कशी येते आणि जाहिरातीमध्ये पदसंख्या, कॅटेगरी वाईज आणि समांतर आरक्षण कसे असतात यावर मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की या ज्या ऍड येतात त्या ऍड मध्ये असणाऱ्या जागा, तुम्हाला किती जागा मिळू शकतात कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की तुमची निवड कशी होते, पहिले कुठे विचार केला जातो किंवा सिक्वेन्सनी विचार कसा केला जाणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थितपणे सोप्या आणि सरळ शब्दामध्ये मी देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर कागदपत्र तुमच्याकडे असेल नसेल तर काय होऊ शकतं, निवड कशी होऊ शकते याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. आता पहिला मुद्दा आपण कव्हर करूया. पण तत्पूर्वी तुमच्या माहितीत कोण जर असं असेल ज्यांना टीईटीची बॅच जॉईन करायची किंवा टीईटीची परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी इग्नाइटच्या 10.0च्या बॅचेस लॉन्च झाल्या, आपण जॉईन करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. आता तुझ्या पहिल्या मुद्द्याकडे कॅटेगरीनुसार निवड कशी होते. एक उदाहरण आपण घेऊया. एक उदाहरण तिथे घेऊया आणि त्या उदाहरणामधून मला समजून सांगतो मी कशी होते. बघा, सपोज एक कॅन्डिडेट घेतला मी, ओबीसीचा आहे. ओबीसीचा कॅन्डिडेट जो की ज्याला म्हणूया आपण मेल कॅन्डिडेट आहे. कॅटेगरी, आता ओबीसी बरोबर तुम्ही इतर कॅटेगरी पण घेऊ शकता. कुणी एससीचा विचार करा, कुणी एसटीचा करा, कुणी एसबीसीचा करा, कुणी एनटीचे सगळे प्रवर्ग अ, ब, क आणि ड चा विचार करा, एससीबीसीचा विचार करा किंवा ईडब्ल्यूएसचा विचार करा. ओके, हे सगळ्या कॅटेगरी आहे. कॅटेगरीनुसार निवड कशी होते. मग कॅटेगरीमध्ये मी मेल कॅन्डिडेट घेतला जे की समांतर आरक्षणामध्ये मोडत नाही. फिमेल मोडतात पण मेल मोडत नाही. ओके, मग मेल कॅन्डिडेट आहे. मग मी विचार करतो की एक ऍड आली आहे फॉर एक्झाम्पल. त्या ऍड मध्ये विचार करताना हा ओबीसीचा फिमेल कॅन्डिडेट आहे, ओबीसीचा मेल कॅन्डिडेट आहे. याचा विचार पहिले कुठे होतो, तर याचा विचार पहिले विचार केला जातो ओपन जनरल मध्ये. पहिला विचार कुठे होणार यांचा, ओपन जनरल मध्ये यांचा विचार होणार आहे. आणि दुसरा विचार केला जाणार आहे त्याची कॅटेगरी म्हणजेच ओबीसी किंवा कोणती कॅटेगरी तुम्ही पकडू शकता. कॅटेगरीनुसार जनरलला यांचा विचार केला जाणार, म्हणजे 2 ठिकाणी विचार होतो. लक्षात घ्या, एखादी ऍड आली फॉर एक्झाम्पल नाशिकची झेडपीची ऍड आहे आणि यासाठी तो फॉर्म भरू शकतो. आणि फॉर्म भरत असताना त्याला समजलं की ओबीसी मधून जनरल साठी 10 जागा आहे आणि ओपन मधून जनरल साठी 15 जागा आहे. म्हणजेच तो एकूण ओपनच्या 15 आणि ओबीसी जनरलच्या 10 अशा एकूण 25 जागांसाठी काय करतोय, इथे कॉम्पिट करतोय. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल तो म्हणतो सर मी ओबीसी मेल आहे तर मला फक्त किती जागा मिळतात, 10 जागा मिळतात का, तर नाही. त्याचा पहिला विचार कुठे होतो, त्याच्या मार्कानुसार. कशानुसार, त्याचा विचार टेटला त्याला जे मार्क पडलेले ना त्या मार्कानुसार त्याचा विचार पहिले होतो कुठे, ओपन जनरलला. तिथे जर जागा शिल्लक नसतील तर त्याचा विचार होतो ओबीसी कॅटेगरीमध्ये, त्याच्या सेल्फ कॅटेगरीमध्ये. म्हणजे आता ह्या ओपन जनरल मध्ये जसं ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी येतो तसं सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन जनरल मध्ये जागा घेऊ शकतात त्यांच्या कॅटेगरीनुसार. फॉर एक्झाम्पल इथे फॉर्म भरणं, इथे काय म्हणजे आपण प्राधान्यक्रम देण्याची संख्या हजारो आहे आणि हजारोनी प्राधान्यक्रम दिला असेल. ज्याला सर्वात जास्त मार्क आहे 200 पैकी सपोज एखाद्याला 180 मार्क आहे आणि 170 ते 180च्या दरम्यानच हे 15 मुलं येऊन जात आहे. मग यांनी पण प्रेफरन्स नाशिक दिला असेल तर यांना ही जागा मिळून जाणार आहे. आणि या ओबीसी फिमेल सपोज याला मार्क आहे 168, मग याला ओपनची जागा नाही मिळाली, मग याचा विचार कॅटेगरीमध्ये केला जाणार आहे. आता कॅटेगरीमध्ये याच्या कॅटेगरीमध्ये असे ओबीसीचे विद्यार्थी होते जे की ज्यांना मार्क 160 पासून 180 पर्यंत आहे आणि या दरम्यानचे विद्यार्थी टोटल सपोज 10 आहेत तर यामध्ये याचा नंबर लागून जाणार आहे. पण जर असं असतं की 170 ते 180चे किंवा असं म्हणूया आपण या विद्यार्थ्याला 100 पेक्षा कमी मार्क असतील तर याच्यापेक्षा जास्त मार्क असणारे 68 ते 70च्या दरम्यान जर 10 मुलं असतील तर त्यांना ही जागा मिळून जाणार. इथे लक्षात मी काय म्हणतोय, सिंपल विन लक्षात घ्या की तुमचा विचार पहिले ओपनच्या जागांसाठी नंतर कॅटेगरीच्या जागांसाठी केला जातो. कॅटेगरीच्या जागा फक्त कॅटेगरीच्याच विद्यार्थ्यांना मिळतात, मात्र या ओपन जनरलच्या जागा सगळ्या कॅटेगरीच्या उमेदवारांचा विचार केला जातो. सर्व म्हणजे त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी प्लस समांतर आरक्षणचे विद्यार्थी सुद्धा इथे विचार केला जातो. म्हणजे एखादा एसटी मधून एखादा दिव्यांग जरी असेल ना त्याचा विचार इथे केला जाणार आहे. एसटी मधून एखादी फिमेल असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ह्या प्रत्येक कॅटेगरीमधनं हे जे समांतर आरक्षणचे विद्यार्थी ना हे सुद्धा ओपन जनरलला येऊ शकतात. म्हणून तर ओपन जनरलचा कट ऑफ सगळ्यात जास्त लागतो. सगळ्यात जास्त मार्क असेल तर पहिले विचार इथेच होतो ना, आणि म्हणून याचा कट ऑफ सर्वात जास्त असतो. आलं लक्षात तुम्हाला. आणि कॅटेगरीमध्ये फक्त कॅटेगरीचेच उमेदवार जाऊ शकतात. हा झाला पहिला मुद्दा,
कॅटेगरीनुसार निवड कशी होते. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या, कॅटेगरी प्लस समांतर आरक्षण असेल तर निवड कशी होते. ओपनचं अजून मला सांगायचं बाकी. ओपनचं चला इथे मी ओपन सांगून टाकतो. सपोज हे झालं कॅटेगरी. यामध्येच तुमचा प्रश्न असेल सर आम्ही कॅटेगरी ओपन मध्ये आहात तर मग माझा विचार कसा होईल. सपोज ओपन मधून जर असाल तर तुमचा विचार ओपनचा एक विद्यार्थी ज्याला फॉर एक्झाम्पल मेल कॅन्डिडेट आहे, मेलच पकडतोय, याला जे काय मार्क असतील तो विचार करतोय माझा विचार कुठे होईल तर त्याचा विचार फक्त आणि फक्त कुठे होईल बरं, ओपन मेल साठीच होणार आहे, बाकी कुठेच नाही. जेवढ्या जागा ओपन मेलला आहेत त्याच ठिकाणी त्याचा विचार केला जाईल. आणि हा जो ओपनचा मेल आहे याची कॉम्पिटिशन वर्सेस कॉम्पिटिशन कोणावर असेल, ऑल कॅटेगरीच्या उमेदवारांबरोबर आणि ऑल समांतर आरक्षण पॅरलल रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच विद्यार्थ्यांबरोबर ओपन मेल कॅन्डिडेटची कॉम्पिटिशन असणार आहे. इथे लक्षात. हा सो आरक्षण नाही ना शेवटी, ओपन खुला सगळ्यांसाठी ओपन आहे. आता दुसरा प्रश्न जो आहे तो आहे कॅटेगरी व समांतर आरक्षणानुसार निवड कशी होते. आता एक्झाम्पल सगळ्या ऑल कॅटेगरी तुम्ही इथे लक्षात घ्या, कन्सिडर करा ऑल कॅटेगरीचे उमेदवार इथे लक्षात घ्या. त्यातलं एक एक्झाम्पल मी घेतोय. सपोज एक कॅन्डिडेट आहे ओबीसीचा आहे, ओबीसी प्लस समांतर आरक्षण, त्यामध्ये मी फिमेल पकडतो. आता समांतर आरक्षण कुणाला बरोबर फिमेलला पण आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, त्यानंतर दिव्यांग आहे, त्यानंतर माजी सैनिक आहे, त्यानंतर खेळाडू आहे, अंशकालीन कर्मचारी आहे. बरोबर आहे. ओके. हा या उमेदवारांना समांतर आरक्षण अजून व्यतिरिक्त काय असेल तर ते लक्षात घ्या तुम्ही. यापैकी कोणता एक कॅन्डिडेट घेतला फॉर एक्झाम्पल म्हणून ओबीसी फिमेल घेतलेला आहे. मग कॅटेगरीचा पकडतो मी, कॅटेगरी पण पकडतो, ओपनचा नंतर पकडतो. मग हा जो ओबीसी फिमेल याचा विचार कुठे होईल बघा, ओबीसी फिमेल मी पकडलाय, याचा विचार 4 ठिकाणी होतो. किती ठिकाणी होतो, 4 ठिकाणी. पहिला विचार होणार आहे बघा ओपन मधून कुठे होणार आहे, ओपन मधून जनरल साठी होणार आहे. दुसरा विचार होणार आहे ओपन मधनं फिमेल साठी होणार आहे. दुसरा विचार होणार आहे ओपन मधून कॅटेगरी मधून फिमेल साठी होणार आहे. तिसरा विचार होणार आहे बघा ओपन मधून जनरल साठी होणार आहे. आणि चौथा विचार याचा होणार आहे कॅटेगरी मधून जनरल साठी होणार आहे. म्हणजे पहिलं त्यांचं जे समांतर आरक्षण आहे त्याची जागा पहिले मिळते आणि मग जनरल मध्ये ते जातात. फॉर एक्झाम्पल एखादी ऍड मी पकडली, नाशिकची ऍड आहे. नाशिकच्या ऍड मध्ये ओपन फिमेल साठी सपोज 10 जागा आहेत, कॅटेगरी फिमेल साठी सपोज 8 जागा आहेत, ओपन जनरल साठी सपोज 13 जागा आहेत आणि कॅटेगरी साठी सपोज 8 जागा आहेत. तर याचा विचार, आता कॅटेगरीचं एक्झाम्पल मी घेतलं त्यामुळे तुम्ही ओबीसी लिहू शकतो का, यस लिहू शकतो. कोणती कॅटेगरी तुम्ही इथे घेऊ शकता, ओबीसी लिहिलं मी. म्हणजेच ही ओबीसी फिमेल ह्या नाशिकच्या ऍडला जर प्रेफरन्स देत असेल तर ती किती जागांसाठी कॉम्पिट करते, 10, 20, त्यानंतर 30 आणि 31 आणि 8, 39 जागांसाठी कॉम्पिट करते. बऱ्याच जणांना काय वाटतंय, अच्छा ओबीसी फिमेल आहे का, मग माझ्या जागा किती फक्त कॅटेगरी फिमेलच्या किती आहे, 8च आहे, मी 8च जागांसाठी कॉम्पिट करणार की काय. तर नाही, तुमचा विचार फक्त 8 जागांसाठी नाही, त्याच्या अगोदर तुम्हाला ओपन फिमेलच्या पण जागा मिळतात, जनरलच्या पण मिळतात, ओपन आणि जनरल कॅटेगरीच्या पण जागा मिळतात. जसं मी फिमेलचं इथे एक्झाम्पल घेतलं तसं तुम्ही इतर एक्झाम्पल प्रकल्पग्रस्त घ्या, इथे फक्त सबस्टिट्यूट करा, भूकंपग्रस्त घ्या, दिव्यांग घ्या, माजी सैनिक घ्या, खेळाडू घ्या आणि अंशकालीन घ्या. त्या सगळ्यांना याचप्रमाणे 4 ठिकाणी तुमचा विचार होतो आणि 4 ठिकाणी विचार करताना हाच सिक्वेन्स असतो. पहिले ओपन, फॉर एक्झाम्पल प्रकल्पग्रस्त जर घेतला उदाहरण उमेदवार प्रकल्पग्रस्त, तो मेल असो किंवा फिमेल असो, प्रकल्पग्रस्त आहे, त्याचा विचार कुठे होईल, ओपन प्रकल्पग्रस्त, नंतर कॅटेगरी प्रकल्पग्रस्त, ओपन जनरल आणि कॅटेगरी जनरल असा विचार होणार आहे. इथे लक्षात मी काय सांगतोय, अगदी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये मी ओपनचा विद्यार्थी पकडतो बघा. यामध्ये मी आता काय करतो, ओपन विद्यार्थी घेतलो, म्हणजे ओपन प्लस समांतर आरक्षण घेतलं मी, समांतर आरक्षण. यांचा विचार कसा होईल, मग यांचा विचार बघूया आपण कसा होतो बघा. यांचा विचार फक्त बघा, यांचा विचार फक्त 2च ठिकाणी होतो. कोणत्या ठिकाणी, तर पहिला विचार होतो त्यांचा ओपन, जे काय उदाहरण घेतलं मी, हा ओपनचा कोणता विद्यार्थी आहे, फिमेल घेतला, किंवा इतर तुम्ही घेऊ शकता, ऑदर समांतर आरक्षण घेऊ शकता, म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त कोणताही घ्या. मग याचा विचार करून पहिले ओपन फिमेल साठी पहिले विचार होईल आणि दुसरा विचार होणार आहे ओपन जनरल साठी. बरोबर. मग ह्या फिमेल जागी तुम्ही काय सबस्टिट्यूट करू शकता, भूकंपग्रस्त घ्या, प्रकल्पग्रस्त घ्या, अंशकालीन घ्या, माजी सैनिक घ्या, दिव्यांग घ्या किंवा खेळाडू घ्या, कोणताही घ्या. त्याचा पहिला विचार प्रत्येक वेळेस ओपन समांतर आरक्षण होईल आणि नंतर विचार होईल ओपन जनरल.
म्हणजे एखाद्या ऍड मध्ये जर ओपन फिमेलला इथे 9 जागा असतील आणि ओपन जनरलला जर 20 जागा असेल तर याचा पूर्ण विचार हा 29 जागांसाठी कॉम्पिट केला जाणार आहे, विचार केला जाणार आहे. सिंपल भाषेत सांगितलं मी, समजते तुम्हाला? सो इथून पुढे जेव्हा ऍड येतील ना तेव्हा तुम्हाला विचार हा करायचा आहे की मला नाशिक जर निवडायचं असेल झेडपी मधले तर जागा किती मला चेक करा, मी किती जागेसाठी कॉम्पिट करणार आहे. मी जर कॅटेगरी मधून समांतर आरक्षणातून असेल तर त्यानुसार मला विचार करावा लागणार आहे. फक्त ओपन मधून असाल तर ओपनचा विचार, ओपन समांतर आरक्षण असेल तर ओपन प्लस समांतर आरक्षण, कॅटेगरी असेल तर फक्त कॅटेगरी आणि ओपन, कॅटेगरी समांतर आरक्षण असेल तर ओपन समांतर आरक्षण, कॅटेगरी समांतर आरक्षण, ओपन जनरल, कॅटेगरी जनरल असा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. समजतंय का? तुम्हाला माहिती नव्हतं असं, माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये कळवा सर आता मला कळलेलं आहे. ज्यांना माहिती होतं वेल अँड गुड, ज्यांना नव्हतं माहिती त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जेव्हा तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे ना त्यावेळेस हा विचार करणं पण खूप महत्वाचा असणार आहे. आणि यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला मेंटरशिप बॅच पण चालू केलेली आहे. मेंटरशिप बॅच अगदी 499 रुपयाची आहे. यामध्ये मात्र भरपूर सारं तुम्हाला गायडन्स आम्ही करणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणार आहोत. तुमचं सिलेक्शन होण्याच्या प्रोसेसमध्ये फार महत्वाचे असणार आहे. ती बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, ॲप डाउनलोड करा आणि पवित्र पोर्टल मेंटरशिप बॅच लगेच जॉईन करा. या संदर्भात तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करतो, ह्या नंबरला पण तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा ऍप डाउनलोड करून डायरेक्टली बॅच पण जॉईन करू शकता. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की कागदपत्रे असेल नसेल तर निवड कशी होते. बघा, कागदपत्रे असेल म्हणजे काय, तुम्ही जर असेल याचा अर्थ काय, तुमच्याकडे आत्ता असून चालत नाही, तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं असेल ना, रजिस्ट्रेशन केलं असेल ना, त्यावेळेस भरलेली माहितीच इथे फायनल असणार आहे. ही जी भरलेली माहिती ना ही काय असणार आहे, फायनल असणार आहे. आणि ह्या माहितीच्या आधारेच तुम्हाला इथे सीट अलोकेट केलं जाणार आहे. आता तुम्हाला परत चान्स नाहीये. आता बघा, असेल तर नसेल तर काय, आता फॉर एक्झाम्पल दोन गोष्टी, सर माझ्याकडून नव्हतं तरी मी रजिस्ट्रेशन करताना काय केलंय, मी चूक केलेली आहे, माझ्याकडून चूक झालेली आहे आणि मी समांतर आरक्षण टिक करून बसलेलो आहे. किंवा सर माझ्याकडे आत्ता आहे पण फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना मी नो केलेला आहे. तर अशा वेळेस तुमचा विचार ह्या नोचा विचार करूनच तुमचा विचार केला जाणार आहे. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशनला काय माहिती भरली त्याच आधारे. सपोज तुम्ही चूक केली तर ही चूक तुम्हाला महागात पडणार आहे, कारण तुमची सिलेक्शन होत असताना, इथे निवड करत असताना तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारे, मग ती बरोबर असो किंवा चूक असो, त्या माहितीच्या आधारेच तुमचा विचार केला जाणार आहे. 100मध्ये 1-2 विद्यार्थी असे आहेतच, सर माझ्याकडून चुकून झालंय. आता तुम्ही चुकून म्हणतात त्याला ही चूकच आहे तुमची, सो त्यानुसार इथे सिलेक्शन होणार आहे. आता याला काय करता येईल याबद्दल पुढचा व्हिडिओ घेतो, पण तुम्हाला अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये टाका. फार कमी विद्यार्थी असे असतील माझ्या माहितीप्रमाणे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठीमागचे माझे व्हिडिओ बघितले असेल. बघा, मी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक भरतीमध्ये डे 1 पासून लास्ट डेट पर्यंत पूर्ण मार्गदर्शन करत असतो. म्हणजे फॉर्म भरण्यापासून तर नियुक्ती होईपर्यंत पूर्ण मार्गदर्शनची व्हिडिओ मी घेत असतो. तुम्ही बघितले नसेल त्यामुळे चुका झाल्या असतील तुमच्याकडनं, ठीक आहे, हरकत नाही, यावरती सोल्युशन बघतो मी काय. पण नसेल झालं तर काय, वेल अँड गुड आहे. आणि अशाच प्रकारची ही महत्त्वाच्या माहिती बघण्यासाठी ना तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, पण नुसार सबस्क्राईब करून चालेल का नाही, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतो. मोबाईलला मेसेज आला की चेक करायचा कोणता व्हिडिओ आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटत असेल तर बघा, नसेल तर स्किप करून टाका. सिंपल आहे. सो प्रत्येक गोष्टीची अपडेट मी तुम्हाला देणार आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे तुमच्या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाच्या असणार आहे. सो त्यासाठी काय करा, लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला. सो हा एक मुद्दा आहे. तुमच्याकडे कागदपत्र असेल तर त्यानुसार विचार केला जाईल, नसेल तर मात्र ह्या दोन गोष्टी आहे. आता असून चालणार नाही. रजिस्ट्रेशन आपण जानेवारीमध्ये केलेलं आहे, जानेवारीमध्ये लास्ट डेटला संपलेला आहे. त्यावेळेस जी भरलेली माहिती त्याच आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. नवीन माहिती भेटली का तुम्हाला माझ्याकडनं ते पण मला कमेंटमध्ये कळवा. माझा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच नवीन माहिती अपडेट मिळते का तेही मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांना शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.